बघा आता ही कसली नाव काय तुझं. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज ब्लॉगचा आहे दुसरा दिवस. तर आज लईच जबरदस्त ऊन पडले. तर जबरदस्तच ऊन पडले असं. तर हे लिंबाच्या शेजारी येतो हा. तर आज बघू काय होत आहे, कसं होतं आहे. कालचा ब्लॉग अपलोड केला आहे, तर येईन 15-20 मिनटात बघू. गाईज आता आम्ही तिकडं इकडे गेलतो गणपती विसर्जन कराय. व्हिडिओ नाही काढला कारण की आम्ही फास्ट जलदमध्ये केलं आहे. त्यासाठी इकडं माझ्याबरोबर दाद्या, इकडं हर्षा होता. त्याच्यामुळं आम्हाला एक आमच्या इथला वारला माणूस, त्याच्यामुळं आम्ही लवकर केलं आहे. त्यासाठी बघू आता मोर काय होतं आहे. बाय. सो गाईज आता घरी आलतो. तर इथं पीटी ती महालक्ष्मी सामान ठेवायचं चालू होतं. आता बघा गणपती विसर्जन केला. हे डेकोरेशन होतं गणपती बाप्पा. तर पीटी ठेवायची. बघू कसं काय पीटी ठेवायला कुठल्या तर गाईज आता बघा इथं मंडप सगळं काढलं आहे. ओकेमध्ये सगळं करून ठेवलं आहे. इथं आमचं देवघर आणि इथं सगळं चांगलं करून ठेवलं आहे. आता बघू काय होतं काय नाही. बघू गावात जायचं आहे. आता गावात गेल्यावर काय म्हणतात बाय. तर गाईज आता गावात आलतो. गावात आल्यावर ही पोरगं भेटलं आहे. ए तुझं नाव काय रे, तुझं नाव काय हो का. आता ही कसली नाव काय तुझं. येडं झालंय ती आता. काय 2 काय 5 काय हा हा काय शिवांजीचे खोडे. हा काय शिवांश विजय खुडे. आणि ह्याच्यात बोल बरं, सबस्क्राईब कर बरं, सबस्क्राईब कर असं कर. लाईक करा, सबस्क्राईब करा म्हणा. लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या भावाला मोठं करा ना. चालू चालेल. तर गाईज आता ते पुरीकडून मस्ती करून आलं. हो हे तर भेटलं परत दाद्या. दाद्या कसा हात करतो. हे चाललाय कुठं चाललाय पवाय चाललाय. हे गडी सारखा कुठं साधा कदा असतोच गडी कुठं ना कुठं. हो तिथं एक त्याचा भाव चाललाय पवाय. ही सारखी गडी येडीच असते ती. बघा त्यो तो दिसता हसतोय त्यो तर आईचं करतोय. काय नाही गायचं आता काय मस्तपैकी येतायचं, एन्जॉय करायचं. एन्जॉयमेंट परत भेटू बाय. तर गाईज माझा खास मित्र म्हणजे आता ते सारखा नुसतं येतं. तो कधीतरीच येतो. पण आता आलाय देव. आता आदित्य दीक्षित दिस इज कॉल बायल्या. काय असलं काय असलं हे सुद्धा बोलतो. ह्याच्यात बोल, सबस्क्राईब करा मग. काय बोल सबस्क्राईब. आमच्या बंडू भावाला मोठं नका करू, छोटं करा. एक ह्याच्यामुळे ह्याला कोण न्यायचं नाही. होय होय बाय. हाय लाईक करा, सबस्क्राईब करा म्हणतो. भेटूया बेल पण जावं, भेटूया बाय. तर गाईज आता आम्ही पोरं आलो तर आता दादे आलाय, हे आलाय आरो, राहुल आलाय. आणि आज खास आपल्याकडे एक मेंबर जॉईन झालाय, तो आदित्य दीक्षित. तेव्हा आधीपासूनच होता पण आता चांद्याला गेलता तो, त्याच्यामुळं जरा लॉंग डिस्टन्स झाला. आज काय नाही विषय बाकीच काहीच नाही. आता चाललोच आमच्या शाळेत. आम्ही जेव्हा 10वीला होतो तेव्हा इथली शाळा होती. बा तुम्हाला दाखवतो कुठे गेली कडे. हां झूम दिसत असेल, ही दिसत असेल लय जवळ गेल्या दाखवतो. आता लय अंधा दिसत असेल. मोबाईल क्वालिटी नाही आपल्याकडे, त्याच्यामुळं जरा लय अवघड परिस्थिती चालली आपली. एकदा मोबाईल नवीन घेतल्या मग जरा भारी वाटन.
चला आता शाळेत चाललोय तर बघू आता शाळेत गेले बघू बाय. तर काही इथं थांबलो होतो आता या दोघांची आहे ना कस्टम चालू आहे फ्री फायर मध्ये. अशी ताडाजोड कस्टम चालू आहे ना ह्याची पर काय सांगू आता पर आता हे जे ह्यो टाकल्या असा गडी असा खुन्नच देत आहे बायाला डेंजर ह्याची गेम अशी खुन्नच देत आहे बेकार. इथं खेळतोय गेम बघू शकता हा आणि ह्यो बाया ह्यो तो कसा बी बसतोय उरपटान तिरपटान गेम खेळायसाठी काय बी करायला बसला. ह्याची गेम ह्यालाच दिसते आव्हान दिसणार असू द्या. काय जी डेंजर कार्य करतात गेम खेळायसाठी इतके बेकार आहेत ना. कोणाला कस्टम लावायचं असलं तर ह्या पोरांवर लावा 2 अशी खेळतात. त्यांची आयडी मेन्शन करतो वाटलंच तुम्ही. हे अशी खेळतात बेकार आणि हे 2 कार्टे हे एक आणि ह्यांना ही असली शेड नाच आहे घ्या ही असली शेड आहे ह्यांना काय सांगू आता. फायरिंगची अरे फायरिंग तुला सापडा मला लागत येऊ बघ आता तेव्हा बी म्हणतो त्याला म्हणा मर्द असलं तर एक खुल्या पटांगला. हा बघ दिले त्याने ओपन चॅलेंज दिलाय बाया बघ नड खाली चल वर. हा वर ये चल नड चल नडा आयुष्यभर बायाने हाणले ह्याला आता काही खरं नाही. इस तरह से आदित्य निक्षे डैमेज होते हुए और अरे किधर अरे माय गॉड अब आ गया मजा अब आएगा ना मजा. ये तो बहुत डेंजर काय बाया काय खेळतोय नाडला बघते तुला आणि त्याला पशी येऊन सांगतोय वय. तर काय आता घरी चाललोय बघू घरी चाललो आता वाटणी फ्री फायर खेळत बसल्यात आता घरी चाल यांना येडं लागली फार येडं. तर घरी चाललोय बघू मम्मी म्हणते राशनला जायचंय तर राशनला जायचंय तर बघू आता कसं काय होतंय घरी गेल्या भेटू. तर काय घरी चाललोय आता तर मम्मी बोलते कुठं जायचंय मम्मी कुठं जायचंय होय कुठं जायचंय मम्मी बोलते राशनला जायचंय. विषयांचा फोन आलेला दिसतो आला भेटू करत का सो गाय जाता आलतो तो राशन इथं वाजता होता रावसाहेब देशमुख नगरी सागर प्रश्न होता इथं आलतो राशनमध्ये. तर तिथं मम्मीचं काम होतं त्याच्यामुळे मम्मी गेली कामावर. मम्मीचं काम होतं म्हणून मम्मी गेली तर बघू कसं होतं आता. आतमध्ये अलाउड नाही वाटतं काढायचं त्याच्यामुळं बघू मम्मी कशाला तरी गेली आल्या बघू काय होतं. मम्मी बसली आरती चालू अशी आरती चालू. तर काय आता मम्मीने काम लावलंय ही आधार कार्ड हे झेरॉक्स आणायची इकडे जायचं झेरॉक्स आणाय बघू कसं होतंय झेरॉक्स आणू. गाईज आता राशीनवरून आलतो राशीनवरून आल्या ह्यो दाद्या भेटला त्याच्या घरी आलतो. हे दाद्याचं घर कपडेच आहेत आखीकडे लटकवलेली आणि आहे मुन्नी मोटू ह्याचं नाव काय आहे मोटू. काय सांगू असे बघा ह्यो दाद्या असं ते ही दाद्या आहे त्याची बहीण आणि एक आतमध्ये आहे पण ती हिडिओमध्ये नको यायला म्हणती त्याच्यामुळे जाऊ द्या तिला नाही घ्यायचं तर नाही घ्यायचं आपल्या कुठं जायचं. बघू काय सीन होतोय जायचंय आता काष्टीला जायचंय बघू काय पोरं म्हणतात. जायचं आता दुर्गावला जायचंय माझ्यावर बाह्या येणार आहे आणि आपली गाडी दोघंच जाणार आहे दुर्गावच्या. आता दुर्गावला गेल्यावर भेटू दुर्गावमध्ये आलो बायांनी तिथं आजी बसली बघू काय म्हणून. आता पाऊस उतरलेला आहे हो शेड बीज सगळं भिजलेलं आहे हे पुस शेड भिजलेलं आहे. आता बघू गाडी चालू करू चावी माझ्या राप कुणी लाव चावी कच्चाक. बघू आता गाईच पाऊस तर उतरलेला आहे निघालो तर आता बघू काय होतंय काय नाही. चालू तर केला एवढं दर असं कर बघू गाई कसं होतंय सुरुवात आता
आता चाललोत घरी, बघू कसं काय सीन होतंय. आणि पाऊस तर गेलेला आहे बघा, पाऊस तर सगळी पण गेलेला आहे. आता आहेत रोडने हिरवळ मस्त वातावरण झालं एकदम क्वालिटीमध्ये. बघू आता कसं काय होतंय. बाय. काय आता जे काम करायचं तिथं झालंय. बाया मस्त पाण्याचा पुष्कळ नाही ठिकाणाचं त्यातून मोसम एकदम खतरनाक मध्ये झाला आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे, त्यामुळं लवकर जावं लागेल घरी, लवकरात लवकर घरी जावं लागेल. नाही तर आम्ही पावसातच फसाय बसलो. परत काष्टीला बी जायचं आहे, त्याच्यामुळं बाय. काय इकडं पाऊस यायला सुरू झालेला आहे. इथं पाय उडलेलं दिसत तुम्हाला. इकडं भरपूर असं पाऊस झाला. आरशेव दिसला दिसतंय का? आरशेव दिसत इतका भरपूर असा पाऊस झालेला आहे. मोरत नाही पाऊस चालू आहे, असा आभाळांची मोरत असा पाऊस चालू आहे. राप 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 पिंपवाडीकडे ठिकाणच आहे. आम्ही इथं आता पुढं बघा मोर इतका पाऊस आहे दिसत असं. बघा आता आमच्या बी अंगावर यायला लागला. आता टपरी खाली थांबू 2 मिनिटं, टपरी कशी थांबू आता, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. टपरी पशी आलेलो आहेत आता. बघा पाऊस वाढलाय आता आमच्या बघा इकडं इतका पाऊस चालू आहे. राप 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 चिक करून पर असा आता काय करावं, आता डोकं चाला नाही कसं जावा घरी, काय करावा. तर आता बाया काय वाटतंय तुला त्याविषयी? हा काहीच नाही वाटत. मग घरी जायचं कसं आपण? आता आपलं लईच अवघड झालंय घरी जायचं. पाऊस दाखवा, हे आपली बिंबळ केली ना पावसाने. पाऊस थांबा, हेकडून दाखवत ह्या साईडकडून पाऊस लागतोय. बघू शकता पाऊस म्हणजे इतका पाऊस पडतोय. आयला नीट दिसत नाही गाईस, बाहेरून दिसत बघा इथं दिसत असं डांबरू. इतका पाऊस चालू आहे बेकारवानी भरपूर साईडला. आणि ह्या साईडला तर असा पाऊस आहे पिंपवाडी साईड खतरनाक मध्ये पाऊस चालू आहे. तर आता डोकं चाला नाही कसं घरी जावा कसं नाही. आता आम्ही फसलोत दुर्गावच्या आणि पिंपवाडीच्या मध्ये फसलोत. आता तर बघू कसं काय होतंय. पाऊस आता कमी यायला लागलाय, पण इकडं मोहर लय पाऊस आहे. पिंपवाडी कोदरण इकडं लईच पाऊस आहे. भेटू आता परत. तर काय आता आम्ही चाललो तर काष्टीला चाललो बघा. 2 मिनिटं काष्टीला चाललो आता. पहिलं कोदरणला जाऊ, गाडीचं पोट भरावं लागेल, आपल्याला जावं लागेल. पेट्रोल पंप गेलो बोलू बाय. तर गाईज आता पेट्रोल तर टाकलं इथं टाकलं, लक्षात नाही व्हिडिओ शूटिंग करायची. पेट्रोल फुल टाकी केली, आता फुल नाही गेली, 100चं टाकलं. आता बघू कुदरणमध्ये गेल्यावर काय होतं. बाय. ब्लॉग आवडला असतं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.